एका न्यायाधीशाने 4 महिन्यात तब्बल 22 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे आणि याआधीही 13 जणांना फाशीची शिक्षा. न्यायाधीश रविकुमार दिवाकर ज्ञानव्यापी मस्जिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश देऊन देशभरात चर्चेत आलेले न्यायाधीश रविकुमार दिवाकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण आहे त्यांनी सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षांचं. मुझफ्फरनगरमध्ये अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम करत असताना एप्रिल ते ऑगस्ट या अवघ्या 4 महिन्यात त्यांनी 10 गंभीर गुन्ह्यांमध्ये 22 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये हत्या, दरोडा आणि एकाच कुटुंबातील अनेक जणांच्या हत्येसारख्या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. एप्रिलमध्ये एका वकिलाच्या हत्या प्रकरणात 3 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर एक महिला आणि तिच्या मुलांच्या हत्ये प्रकरणातही 4 दोषींना मृत्यूदंड देण्यात आला. पण रविकुमार दिवाकर यांच्या कारकिर्दीत एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावणीची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा बरेलीमध्ये न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांनी 13 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. म्हणजे त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीत आतापर्यंत 35 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या निकालाची कायदे वर्तुळात सुद्धा चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण भारतात मृत्यूदंडाची शिक्षा रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच दिली जाते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये मृत्यूदंड देताना कोणते कायदेशीर निकष आणि कारणं विचारात घेतली गेली याकडे सुद्धा लक्ष लागलंय. आणि रविकुमार दिवाकर यांचं नाव याआधीही एका मोठ्या प्रकरणामुळे देशभर चर्चेत आलं होतं. 2022 मध्ये वाराणसीचे सिव्हिल जज असताना त्यांनी ज्ञानव्यापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. आता 4 महिन्यात 22 मृत्यूदंडाच्या शिक्षेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.